मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी सागर करपते आणि आज आपण बघणार आहे स्विंग ट्रेडिंग सेटअप. ज्यामध्ये स्विंग ट्रेडिंग सेटअप ज्यामध्ये स्टॉकमध्ये, ETF मध्ये, कमोडिटीमध्ये आणि कुठल्याही यामध्ये आपण वापरू शकतो. तर हे कशा पद्धतीने काम करते आणि कशा पद्धतीने ते वर्क करते, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्ही अपडेट राहाल. म्हणजेच येणारे जे नवीन व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही नॉलेज मिळणार आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं पाहिजे. तर चला आपण आज तुम्हाला टॉपिक या ठिकाणी मी लिहूनच ठेवलेला आहे स्विंग ट्रेडिंग सेटअप. तुम्हाला कळलेच असेल. तर आज आपण बघणार आहे की स्विंग ट्रेडिंग सेटअप कसं काम करतं, ठीक आहे? तर मी तुम्हाला आता सुरुवात करतो, ठीक आहे? तर सर्वप्रथम जेव्हा आपण हा सेटअप बघणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला एक मार्केटमध्ये छोटासा डाउनफॉल आलेला असला पाहिजे, ठीक आहे? डाउनफॉल आल्यानंतर मार्केटमध्ये एक छोटासा डाउनफॉल आलेला असेल. डाउनफॉल म्हणजे डाउन ट्रेंडमध्ये असेल. डाउन ट्रेंडमध्ये असल्यानंतर जेव्हा मार्केट करेक्शन करेल आणि अं, ज्या ठिकाणी क्रॉसओव्हर करेल. क्रॉसओव्हर कोणते करणार मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. तर क्रॉसओव्हर केल्यानंतर जेव्हा स्टॉक या ठिकाणी जेव्हा हा जो प्रिव्हियस हाय होता, तो ब्रेक करणार आणि एक नवीन हाय बनवणार. पुन्हा एक ला काय करणार सपोर्ट करणार आणि सपोर्ट केल्यानंतर जेव्हा हा जो हाय बनवलेला होता, तो स्टॉक हा जेव्हा ब्रेक करणार आणि वरती जाणार, तेव्हा आपण त्या ठिकाणी काय करणार, त्या ठिकाणी बाय करणार. हा या प्रकारचा सेटअप, या प्रकारचा आपला सेटअप असणार आणि यासोबतच आपल्याला चेक करायचं की मॅकडी बुलिश आहे की नाही, हे बघायचं आहे आणि ही 5वी कंडिशन आहे. म्हणजे बघायचं. त्याच्यानंतर आपल्याला हे लक्षात येईल. पुन्हा जर समजलं नसेल, पुन्हा सांगतो, की मार्केट डाउन ट्रेंडमध्ये असलं पाहिजे. डाउन ट्रेंडमध्ये असल्यानंतर जेव्हा ला क्रॉस ओव्हर करेल, ला काय करेल, क्रॉस करेल आणि इथचा जो हाय बनवलेला होता, तो काय करणार, ब्रेक करणार. काय करणार? ब्रेक करणार. ठीक आहे. ब्रेक केलं, मग पुन्हा चा सपोर्ट घेणार. पुन्हा ती वर जाण्याचा ब्रेक करणार. इथला हाय जो होता, तो ले म्हणजे याच्या अगोदर जो हाय बनवला, तो ब्रेक करणार आणि या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बाय करणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचा तोच सेटअप आहे. तर मी तुम्हाला हे समजून सांगितलं, ते तुम्हाला कळलं असेल मी असं समजतो. ठीक आहे. तर आता आपण त्याचे रूल्स काय आहेत त्याकडे आपण वळूया. ठीक आहे. तर सर्व हा कमेन्स कंपनीचा एक स्टॉक आहे. त्याचे आपल्याला कॅन्डलस्टिक दिसत आहे. ठीक आहे. तर मी डेली टाईम फ्रेम यूज करत आहे. तर तुम्ही सुद्धा डेली टाईम फ्रेम यूज केलं पाहिजे. ठीक आहे. डेली टाईम फ्रेम यूज केल्यानंतर आपल्याला इंडिकेटरमध्ये जायचं आहे. इंडिकेटरमध्ये आपल्याला सर्च करायचं आहे. EMA सर्च केल्यानंतर याला 2 वेळा क्लिक करायचं आहे. 2 वेळा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 प्लॉट होणार. त्यामध्ये आपल्याला आतमध्ये जाऊन एक 9 आपल्याला ठेवायचा आहे. परंतु स्मूथिंग लाईन जी आहे, करायची आहे. ठीक आहे. तर स्टाईलमध्ये जाऊन थोडीशी मी थिकनेस वाढवतो आहे. तर कलर मी तोच ठेवणार. ठीक आहे. आता 9 प्लॉट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, 15 त्यावरती बसवत आहे. बाय डिफॉल्ट 9 असतं. आपल्याला ते काय करायचं आहे, 15 करायचं. आपण 15 केलं. ठीक आहे. तर या ठिकाणी स्मूथिंग लाईन काय करायची आहे, करायची आहे. ठीक आहे. या ठिकाणी स्टाईल जी आहे, ती काय करायची आहे, मी कलर थोडा चेंज करतो. तर मी कलर थोडा आयडेंटिफायसाठी चेंज केला आणि याला थिकनेस वाढवून हे 2 आपल्या चार्टवरती काय झालं ना, प्लॉट केलेला. आता क्रॉसओव्हर म्हणजे काय? बऱ्याच जणांना जे नवीन असेल त्यांना माहीत नसेल. थोडं क्रॉसओव्हर त्यांना समजून सांगतो. बघा, काय 15 आहे असं समजा आणि त्या खालून जेव्हा 9 वरती जातो. तर 9 त्याला क्रॉस करतो. त्याला काय म्हटलं जातं? क्रॉसओव्हर म्हटलं जातं. ठीक आहे. हा ती क्रॉसओव्हरची कन्सेप्ट. आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणखी एक इंडिकेटर आपल्याला प्लॉट करायचं आहे. एक म्हणजे MACD. त्याला म्हणतो आपण. ठीक आहे. नावाचं एक इंडिकेटर आहे. ते या ठिकाणी आपल्याला प्लॉट करायचं आहे. म्हणजे जे ग्रीनमध्ये दिसत आहे आणि वरती सिग्नल लाईन आहे, तर हे असते बुलिशमध्ये. जर तुम्ही बघा या ठिकाणी रेड दिसत आहे, हे असतं बेरिश असतं आणि वरच्या साईडला जे ग्रीन बनतं ते बुलिश असतं. ठीक आहे. रेडमध्ये असलं की बेरिश असतं. ठीक आहे. तर हे आपलं तुम्हाला लक्षात आलेलं असेल. जर मॅकडी तुम्हाला समजलं नसेल, तर YouTube चॅनलवरती माझ्या मॅकडी बुलिश चा एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहे, की कंडिशन काय-काय फॉलो करतं. या ठिकाणी मी च्या काहीतरी कंडिशन लिहिलेलं आहे. हे गोल्डन रूल आहे, ते आपण फॉलो केलं पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतोय. हा कमिन्स नावाचा चार्ट आहे. डेली टाईम फ्रेम बघत आहे. डेली टाईम बघत असताना आता बघा या ठिकाणी एक डाउन ट्रेंड तुम्हाला दिसत आहे. मार्केटमध्ये एक छोटंसं एक डाउनफॉल आलेला दिसत आहे. मार्केटमध्ये एक छोटासा डाउनफॉल आलेला दिसत आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, 9 ने 50 ला क्रॉस केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघत आहे. ठीक आहे. म्हणजे कंडिशन नंबर 1
आपली फॉलो केलेली आहे. ठीक आहे. तर कंडिशन नंबर 2 काय आहे? इथला जो प्रिव्हियस हाय होता, हा जो प्रिव्हियस हाय होता, तो काय केलेला आहे? या क्रॉस केल्यानंतर त्या कॅन्डलने काय केलेला आहे? तो ब्रेक केलेला आहे. त्या कॅन्डलने प्रिव्हियस जो हाय होता, तो ब्रेक केलेला आहे. म्हणजे कंडिशन नंबर फॉलो केलेला आहे. कंडिशन नंबर 3 काय आहे? ईएमएचा सपोर्ट. इथे बघा, की क्लिअरली इथे ईएमएचा सपोर्ट घेतलेला दिसतंय. कंडिशन नंबर 3 फॉलो केलेली दिसत आहे. ठीक आहे. मग काय काय आहे? कंडिशन नंबर 4 एंट्री अबोव्ह द लेटेंट हाय. लेटेंट हाय म्हणजे काय? सध्याचा जो क्रॉसओव्हर होण्या अगोदर जो हाय बनवलेला आहे, तो हाय काय झाला पाहिजे? ब्रेक झाला पाहिजे आणि त्यावरच आपल्याला घ्यायची एंट्री. आता बघा, या ठिकाणी ईएमए क्रॉसओव्हर झाल्यानंतर तो हाय त्या कॅन्डलने काय केला? ब्रेक केला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे 4 नंबरची कंडिशन आपली फॉलो झाली आणि 5 नंबरची कंडिशन कोणती? ती मॅकडी बुलिश आहे. तर मॅकडी आपला बुलिश आहे. इथे बघा, मॅकडी बुलिश आहे. हे आपण बघितलं आणि कंडिशन आपल्या काय झालेल्या फॉलो झालेल्या आहेत. ठीक आहे. त्या कंडिशन होत्या, त्या काय झालेल्या आहे? फॉलो झालेल्या आहेत आणि मग काय घ्यायचं आपल्याला एंट्री. तुम्ही बघू शकता, की एंट्री घेतल्यानंतर स्टॉक जवळपास ₹800 च्या जवळपास केलेलं दिसून येत आहे. ₹800 नाही. ₹1000 च्या ₹1200 च्या जवळपास तो गेलेला दिसून येत आहे. बघा की या स्टॉकमध्ये तुम्ही कंटिन्यू राहिले असते आणि एस-एल कुठे लावायचा? तर एस-एल या ठिकाणी लावायचा. 1200 जवळपास गेलेला आपल्याला दिसून येत आहे. 1200च्या जवळपास गेलेला आपल्याला दिसून येत आहे. ते बघा की एस-एल कुठे लावायचा? तर एस-एल जो आहे आपल्याला कुठे लावायचा आहे? या चार्टमध्ये आपल्याला बघायचं आहे. एस-एल आपल्याला कुठे लावायचं आहे? ई ज्या ठिकाणी क्रॉस ओव्हर केलेला आहे, त्या ठिकाणी काय लावायचं आपल्याला स्टॉप लॉस लावायचा आहे. ठीक आहे. तर स्टॉप लॉस या ठिकाणी तुम्ही लावू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला एक स्टॉक जे की कमीच्या स्टॉकमध्ये बघितलं. आता आणखी तुम्हाला दुसऱ्या स्टॉकमध्ये समजून दाखवतोय. या ठिकाणी म्हणते बघा. या ठिकाणी बघा एक छोटंसं डाउनफॉल आलेला आपण बघितला. डाउनफॉल आल्यानंतर फॉल आल्यानंतर आपल्याला बघा की ईएमए क्रॉसओव्हर कंडिशन नंबर 1 आपण फॉलो केलेली या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. त्याच्यानंतर काय आहे, की कंडिशन नंबर 1 आपण फॉलो केली. त्याच्यानंतर प्रिव्हियस लेव्हल हाय आपण ब्रेक केला. प्रिव्हियस लेव्हल हाय काय केला? ब्रेक केला. इथे काय आहे प्रिव्हियस लेव्हल हाय काय आपण काय केलं? ब्रेक केला. त्याच्यानंतर काय केलं, की आपण जाऊ दिलं. झाल्यानंतर ईएमए सपोर्ट कंडिशन नंबर 3 आपण फॉलो केली आणि त्या कंडिशन नंबर 3 मध्ये च्या वर जो हाय बनवलेला होता, जो प्रिव्हियस हाय होता, तो ब्रेक झालेला आपल्याला दिसून येते. प्रिव्हियस हाय इथे या ठिकाणी बनवला, या ठिकाणी बनवलेला आहे. प्रिव्हियस लेव्हल हाय जो होता तो ब्रेक झाला आणि या ठिकाणी आपण काय केली, प्रिव्हियस लेव्हल हाय जो होता ब्रेक झाला आणि या ठिकाणी आपण काय घेतली, एंट्री घेतली. एंट्री घेतली आणि एस-एल आपण याच ठिकाणी समजा लावला असेल, त्याच ठिकाणी आपण एस-एल स्टॉपला जर लावले असेल, तरी चालेल. आणि बघा या ठिकाणी किती चांगल्या पद्धतीने आपल्याला मूव्ह आणि मॅग्नेटिक बुलिश आहे. या ठिकाणी बघा किती चांगला मूव्ह दिलेला आपल्याला दिसून येतंय. ठीक आहे. आपली एंट्री कुठे होती? इथे होती. ठीक आहे. आणि एस-एल आपलं या ठिकाणी. तर बघा ₹1600 पर्यंत हा स्टॉक गेलेला दिसून येत आहे. आपण 2 स्टॉक बघितले. ठीक आहे. तर आता आपण तिसरा स्टॉक बघूया. तर हा तिसरा स्टॉक आहे. हा तिसरा स्टॉक आपण बघूया. बघा इथेच बघूया की या ठिकाणी कुठे कंडिशन फॉलो करतो. बघा स्टॉक एक डाउन ट्रेंडमध्ये आला. डाउन ट्रेंडमध्ये आल्यानंतर एक ईएमए क्रॉसओव्हर दिला. कुठे ईएमए क्रॉसओव्हर दिला आणि या ठिकाणी काय केला लेव्हल ब्रेक केला. लेव्हल ब्रेक केला आणि या ठिकाणी जो हाय बनवला होता. तर या ठिकाणी एंट्री दिली नाही आपल्याला. अशा ठिकाणी काय करायचं अव्हॉइड करायचं. ठीक आहे. तर पुन्हा एक बघूया. बघा पुन्हा या ठिकाणी काय दिसतंय आपला एक छोटासा डाउनफॉल आलेला दिसून येत आहे. डाउनफॉल आलेला दिसून येत आहे. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं ईएमए क्रॉसओव्हर दिला आणि हा जो हाय होता, हा हाय या ठिकाणी ब्रेक झालेला दिसून येत आहे आणि ईएमएचा सपोर्ट घेतलेला दिसून येत आहे. पुन्हा हा जो हाय होता, तो सुद्धा हाय काय केला, या ठिकाणी ब्रेक झालेला दिसून येत आहे.
या ठिकाणी ब्रेक झालेला दिसून येत आहे. सपोर्ट घेतल्यानंतर जो हाय होता, छोटासा हाय, या ठिकाणी ब्रेक झाला आणि या ठिकाणी काय घेतली आपण एंट्री घेतली आणि MACD काय आहे बुलिश आहे. हे पण आपण बघितलं. आणि बघा स्टॉक ₹1000 पर्यंत गेलेला आपल्याला दिसून येते. आपण 3 स्टॉक या ठिकाणी बघितलेले आहे. आणखी 2 स्टॉक बघूया. ठीक आहे. हा एक डाउन ट्रेंड आता पॉलीलॅबचा आपण चार्ट बघतोय. त्या पॉलीलॅबमध्ये आपल्याला डाउन ट्रेंड आलेला दिसून येत आहे. डाउन ट्रेंड आल्यानंतर एक छोटासा एक हा बघा या ठिकाणी डाउन ट्रेंड आहे. डाउन ट्रेंडमध्ये एक छोटासा इथे काय केलेला आहे, हाय बनवलेला दिसून येत आहे. हा हाय. हाय आपल्याला अ, दिसून येत आहे. ठीक आहे. डाउन ट्रेंड पहिली कंडिशन काय EMA क्रॉसओव्हर केला. त्याच्यानंतर एक छोटासा हाय जो होता, तो हाय या ठिकाणी ब्रेक झालेला दिसून येत आहे. EMA या ठिकाणी सपोर्ट झालेला दिसून येत आहे आणि इथला जो हाय आहे, तो ब्रेक झालेला दिसून येत आहे आणि या ठिकाणी आपली एंट्री घेतली असती, तर तो स्टॉक 2000च्या जवळपास गेलेला आपल्याला दिसून येत आहे. पुन्हा याच ठिकाणी एक दुसरी एंट्री मला इथे दिसते, की बघा एक डाउन ट्रेंड आला आणि EMA क्रॉसवर दिला. कंडिशन नंबर 1 फॉलो केली आणि याच ठिकाणी एक हाय बनवलेला होता स्विंग हाय. ठीक आहे. हा स्विंग हाय जो आहे, तो या ठिकाणी काय झाला ब्रेक झालेला दिसून येत आहे आणि त्यानंतर EMAने या ठिकाणी काय केलं सपोर्ट घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जो स्विंग हाय होता, तो काय झालेला आहे बनवलेला होता. तो या ठिकाणी ब्रेक झालेला दिसून येत आहे. आपण मॅकडी बुलिश आहे, कंडिशन होती, ती पण या ठिकाणी फॉलो झालेली दिसून येत आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता, की याने 650च्या जवळपास रुपयाचं प्रॉफिट आपल्याला आणून दिलेलं दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे चार्ट बघा. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कंडिशन दिसेल. ते मी जे गोल्डन रूल दिलेला आहे ते फॉलो करा आणि एखाद्या स्टॉकमध्ये मिनिमम स्टॉक कितीच असला पाहिजे त्याच्यामध्ये मिनिमम 5,000 6,000 च्या वरचा हा स्टॉक असावा. म्हणजे त्यामध्ये प्राइस व्हॅल्यू ही जास्त असते. हां, जास्त असते. त्या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची आहे. ठीक आहे. त्या स्टॉकमध्ये आपल्याला काय करायचं आहे हा जो सेटअप आहे, हा त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करतो, ज्यामध्ये जास्त व्हॅल्यू आहे. समजा की 5,000 च्या वरचा जर स्टॉक केला त्याच्यामध्ये आपल्याला चांगली मूव्हमेंट आलेली दिसून येते. हे कंडिशनचे जे रूल्स दिलेले आहे, ते रूल्स फॉलो करा. कुठे-कुठे आता तुम्हाला आणखी एक कंडिशन सांगतोय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की बघा आपला स्टॉक आहे, तो EMA क्रॉसओव्हर केल्यानंतर वरच्या वरच फॉलो केला पाहिजे. EMA क्रॉस करून बाहेरच्या ठिकाणी येऊन जर तो पुन्हा क्रॉस करतोय अशा ठिकाणी एंट्री अव्हॉइड करायची आहे आपल्याला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा होता. तर आपल्याला काय करायचं होतं, अप साइडवरून आल्यानंतर डाउन साइडला आपल्याला बाय करायचं होतं. त्या पद्धतीने आपण बाय केलेलं आहे आणि अप साइडला गेल्यानंतर आपण काय घेतलं त्याला सेल करायचं. जोपर्यंत EMA क्रॉस ओव्हर करत नाही तोपर्यंत तुम्ही ठेवू शकता. ज्यावेळेस क्रॉस करेल त्यावेळेस तुम्ही याला एक्झिट करू शकता. ठीक आहे. तर हा रूल होता. हा रूल फॉलो करा आणि चांगल्या प्रकारे तुम्ही बॅक टेस्ट करा. 100-200 स्टॉक तुम्ही बघा. त्यामध्ये बॅक टेस्ट करा. त्याच्यानंतर तुम्ही हा सेटअप फॉलो करा. धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.